हाय गाईज, माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आमच्या तिथं काय कारभार चालू आहे बघा. आदितीचा काय कारभार चालू आहे. आदिती आज चपातीचं पीठ तिंबा लागली आणि आज जेवणाचं काय बेत आहे माहीत आहे का? रस आणि चपातीचा बेत आहे. आणि इथं हे बघा, रस चपातीचा बेत आहे. आता रस करणार आहे, राशीने रस करणार आहे ना, आणि राशीने चपाती करणार आहे ना. आधी ती पीठ तिंबून आज मला खूप निवांत आहे. गरम गरम मला रस चपाती भेटणार आहे म्हणून मी खूप खूप मजेत आहे. गरम गरम रस चपाती मला खायला भेटणार आहे म्हणून मी खूप मजेत आहे. तर अशा प्रकारे हे चालू आहे पीठ तिंबाचं वगैरे काम. तुम्हाला दाखवते, 2 मिनिट थांबा की मी कसं पीठ तिंबते. खूप छान मऊसूत पीठ तिंबते आधी ते सगळं काम जमायला लागले. हा, खूप छान मऊसूत तिंबलेले आहे. 3 किलो आंबे आणलेले होते मी, त्यातले एवढेच ठेवलेले आहेत आंबे. आता ह्या आंब्याचा रस करायचा आहे आणि परत असंच चालू आहे. इथं कापायचं खायचं असंच चालू आहे. आंबे खूप आवडतात राशी आधी तिला दोघींना पण आंबे खूप आवडतात. आणि आज आता रस आणि चपातीचा बेत आहे. डाळीची आमटी आणि भात झालेला आहे. तर आता राशीने गरम गरम चपाती करून मला वाढणार आहे त्याच्यासाठी. हां बघा, मस्ती कसं चालू आहे आधी तिचा. खूप छान असं मस्ती चाललेलं असते. पण तसंच कामं पण करते. सुट्टीचे दिवस आहे म्हणून मस्ती चालू आहे. चालू द्या, पण सुट्टी संपली की संपली, शाळा चालू होणार आणि काम नाही करणार. काम नाही करणार. शाळा चालू झाली की संपलं, मग ओढाताण चालू. अभ्यास तर करावाच लागेल आधी ती. त्याच्यावर प्लेट झाक बाळा. आता बघा कसं सगळं व्यवस्थित करते. सगळं छान व्यवस्थित करते. आता हे झाकून ठेवा पिठावर प्लेट. बघा सगळं सेम टू सेम माझ्यासारखं. ते डबा खाली घे, असं त्याच्यावर ठेव, पिठावर पण झाकलेलं जातं. असं सगळं व्यवस्थित काम चाललेलं आहे. तर